रवींद्र धंगेकर थोड्याच वेळामध्ये पुण्यातील जैन बोर्डिंगला भेट देणार आहेत। रवींद्र धंगेकर जैन मुनींची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। मोहळांनी जैन मुनींची भेट घेतलेली होती आणि आता थोड्याच वेळामध्ये धंगेकर सुद्धा जैन मुनींची भेट घेणार आहेत। जैन बोर्डिंग जमीन प्रकरणामध्ये धंगेकरांकडून मोहळांवर आरोप केला जातोय। जमीन व्यवहार प्रकरणामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर हे सातत्याने भूमिका मांडतायत आणि आवाज उठवल्यानंतर रवींद्र धंगेकर आता एचएनडी बोर्डिंगला भेट देण्यासाठी निघालेले आहेत। आपल्यासोबत स्वतः रवींद्र धंगेकर आहेत। अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही जैन बोर्डिंगमध्ये पोहोचताय। काल जो मेल आलेला आहे त्यावरती समाधानी आहात का? धंगेकरांची लढाई संपली असं म्हणायचं? धंगेकरांची लढाई ही संपणारच नाही। जी विकृती आहे त्या विकृतीवर कायम आम्ही लढत राहणार। आज मी पण केला होता की जोपर्यंत देऊळ मुक्त होत नाही तोपर्यंत मी दर्शनाला जाणार नाही। पण त्याची सुरुवात आज काल रात्रीपासून झालेली आहे आणि मी सगळ्यात आनंदी आणि समाधानी हे की माझे नेते एकनाथ शिंदे त्यांनी मला काल शब्द दिला होता की धंगेकर 2 दिवस तुम्ही काय बोलू नका। मी ज्या दिवशी भेटल्यापासून मी मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या टीमवर अजिबात बोललो नाही किंवा ट्विट काय केलं नाही। माझी ट्विटची सगळी यंत्रणा माझी रेडी आहे। पण शिंदे साहेबांचा आदर ठेवून आणि त्यांनी मला शब्द दिला होता माऊलींच्या मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये की 2 दिवसामध्ये मी तोडगा काढेन। आणि मला मग असं वाटलं की शिंदे साहेबांनी मला तेव्हाच आनंद झाला की मला आज काहीतरी चांगली बातमी मिळते आणि ती बातमी मिळली। पण ह्याच्या पाठीमागं आदरणीय अमित शाह असतील, आदरणीय फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि आमचे उदय सामंत असतील आणि सर्व तमाम जनता महावीर प्रतिष्ठानचे सर्व संचालक मंडळ सगळेच जैन धर्मीयाचे तिथले ते योगी सुद्धा नाव घेतलं तुम्ही? कारण ह्याच्यामध्ये त्यांचा रोल 100% असणार। कारण एवढी मोठी जर प्रक्रिया होत असताना आणि एक जर मंत्री ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करत असेल तर ते त्यांच्या पद्धतीने त्याला कोणत्याही मार्गाने निरोप देऊन हा व्यवहार रद्द करा अशी त्यांना सूचना केली असेल। म्हणून शेवटी ही सिस्टीम आहे आणि या सिस्टीमला सगळं कळतं कोण काय करते ते। म्हणून अमित शाह साहेबांची मी मनापासून आभार मानणार आहे। आणि एकीकडे तुम्ही एकनाथ शिंदेची भेट घेणं किंवा एकनाथ शिंदेना सांगणं, एकनाथ शिंदेना भाजपतल्या नेत्यांनी सांगितलं की धंगेकरांना समज द्यावी, दुसरीकडे मुरली मोहोळ वर्षावरती भेटायला गेले, त्यानंतर अमित शाह मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि त्या रात्रीच काल हा सगळा मेल येतो। ह्या सगळा घटनाक्रम कसा म्हणायचा? अमित शहाची पॉवर दिसली ना काल। अमित शाह साहेब मुंबईत येत आहेत म्हणजे याचा अर्थ की यांनी केलेलं पाप हे आता संपलं पाहिजे, नाहीतर ह्याची सजा मोठी